मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला काही विशेष लोक असतात ज्यांना काही जास्त मेहनत न करता सुद्धा काहीतरी मोठंच यश मिळतं. एखाद्याची लॉटरी लागते किंवा काहीतरी मोठं यश त्याला प्रतिपादन करता येतं कमी मेहनत करून सुद्धा. मग आपण त्या घटनेत आपण असं म्हणतो की देवाची इच्छाच होती की त्याला काहीतरी यश मिळावं किंवा देवानी त्याचं नशीबच असं लिहिलंय की कमी मेहनत करून सुद्धा त्याला जास्त यश मिळतंय. आणि मला असं वाटतंय की नरेंद्र मोदी यांचं नशीब सुद्धा असंच काहीसं भाग्यशाली आहे आणि देवासोबत त्यांनी काहीतरी अगोदरच जन्मापूर्वीच काहीतरी सेटिंग करून ठेवली आहे की मी जन्म घेतल्यानंतर भारताचं राजकारण अशाच प्रकारे चालो आणि जे मला करायचंय ते आपोआपच कमी मेहनत करून सुद्धा मला साध्य करता यावं अशा प्रकारची सेटिंग मला वाटतं की नरेंद्र मोदींनी अगोदरच देवासोबत करून ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्ही बघा ना, भारताचं राजकारण ज्या प्रकारचं सध्या होताना दिसतंय आणि नरेंद्र मोदी हे निर्विवादपणे एकमेव नेता ज्याला आपण म्हणू शकतो की भारतभरात ज्याची प्रतिष्ठा आहे. भारतभरात तमिळनाडू असो, महाराष्ट्र असो, पश्चिम बंगाल असो किंवा वरच्या टोकाचं जम्मू आणि काश्मीर हे राज्य असो, प्रत्येक राज्यात नरेंद्र मोदी यांना मानणारा एक वर्ग आहे. आणि नरेंद्र मोदींनी आपल्या आजूबाजूला जे एक मातब्बर नेते मंडळी तयार केली आहे त्यात राजनाथ सिंग आहेत, नितीन गडकरी आहेत, सगळ्यात मोठं नाव अमित शहा आहेत, अश्विनी वैष्णव आहेत, एस जयशंकर आहेत, निर्मला सीतारामन आहेत. ही सगळीच मंडळी, यातला एखादा व्यक्ती राजकारणात पटाईत आहे तर एखादा व्यक्ती ब्युरोक्रेसीमध्ये, एखादा व्यक्ती काहीतरी वेगळी सरकारी यंत्रणा चालवण्यात एक्सपर्ट आहे. म्हणजे प्रत्येक विभागात काम करणारी मंडळी ही नरेंद्र मोदींनी तयार करून ठेवली आहे. तर आपण ज्या दिवशी पक्ष सोडू किंवा आपल्यानंतर पक्षाचं भवितव्य हे कशा प्रकारचं असेल याची तयारी सुद्धा देवानी नरेंद्र मोदींसाठी अगोदरच करून ठेवली आहे असं माझं मत आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्याच गोष्टींपेक्षा नरेंद्र मोदींना सगळ्यात चांगली एखादी वस्तू जर देवानी भेटवस्तू म्हणून दिली असेल तर ती राहुल गांधी यांच्या रूपात आहे. कारण एकतर नरेंद्र मोदींना निवडणुका जिंकण्यासाठी काही जास्त मेहनत करावी लागत नाही. ते स्वतः प्रचार करतात, भाषणं करत असतात, रात्रंदिवस काम करतात, यात काही शंका नाही. पण माझं असं मत आहे की नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही जास्त फायदा जर कोणत्या व्यक्तीचा भाजपाला होत असेल तर ते साक्षात राहुल गांधी आहेत. आता बघा ना, तुम्हीच लक्ष द्या की महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली किंवा झारखंड असे राज्य असतील, त्या राज्यांमध्ये भाजपाच्या जिंकण्याच्या जर कारणं आपण पाहायला गेलो तर भाजपाची मेहनत, त्यांनी काढलेल्या वेगवेगळ्या स्कीम्स या तर आहेतच. पण राहुल गांधींनी जी भाषणं दिली आणि त्या भाषणामधली जी व्हिडिओ क्लिप्स असतील, जे एडिटर्स वगैरे असतात ते एडिट करून व्हायरल करतात, त्या व्हिडिओ क्लिप्सचा जास्त भाजपाला फायदा झालेला आहे. आणि पुन्हा एकदा आज राहुल गांधी बिहारमध्ये भाजपाला जिंकवण्यासाठी मैदानात पूर्णपणे उतरलेले आहेत. आता कालच त्यांनी एका यात्रेत भाग घेतला. तर यात्रेचं नाव असं ठेवण्यात आलंय की पलायन रोको नौकरी दो. असं भाजपा आणि जेडीयू यांची जी सरकार बिहारमध्ये चालली आहे त्यांना एक प्रश्न त्या यात्रेद्वारे राहुल गांधी, त्यांचे 2 सैनिक त्यांनी जे बिहारमध्ये तैनात केलेत, कन्हैया कुमार, पप्पू यादव, जे 2 सैनिक सेनापतीच्या रूपात गाढव म्हणून या दोघांना बिहारमध्ये राहुल गांधींनी नियुक्त केलंय. या दोघांच्या द्वारे जी एक यात्रा सुरू करण्यात आलेली होती, 4 महिने झाले या यात्रेत राहुल गांधींनी सुद्धा काल सहभाग घेतला. आणि बंद दाराआड एका सभागृहात ज्या प्रकारे महाराष्ट्रात त्यांनी संविधान बचाव अशी एक सभा घेतलेली होती, अशी सेम मीटिंग, सभा म्हणा किंवा याला अजून काही नाव देता येईल मला अंदाजा नाहीये, पण अशा प्रकारची एक सभाच बिहारमध्ये सुद्धा राहुल गांधींनी घेतली. आणि त्या सभेत त्यांनी परवाच्या दिवशी किंवा कालच्याच सकाळच्या आसपास ही घटना घडली, त्यांनी एक भाषण दिलं. त्या भाषणात राहुल गांधींनी एक घटना त्यांच्यासोबत घडलेली सांगितली. संसदेत ते होते आणि संसदेच्या बाहेर म्हणजे गेटच्या आसपास त्यांना एखादा व्यक्ती सापडला. तो दलित होता आणि स्वतःला तो म्हणत होता की मी IIT मध्ये प्राध्यापक, प्रोफेसर आहे आणि IIT मध्ये काम करतो, मुलांना शिकवण्याचं काम करतो. तेव्हा राहुल गांधी त्याला समोरून म्हणतात की तुम्ही प्रोफेसर आहात, तुम्ही प्राध्यापक आहात, पण दलित असल्यामुळं तुम्हाला IIT मध्ये प्राध्यापकाचं काम हे सिस्टम करू देत नाही. म्हणजे विचार करा की राहुल गांधींची बुद्धी ही किती वरच्या लेवलची, की या गोष्टी, ज्या घटना राहुल गांधी सांगतात किंवा जे वक्तव्य राहुल गांधी करतात ना, ते आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींच्या बुद्धीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत मित्रांनो. कारण साधा विचार आहे, साधं एखादं एक
जनरल नॉलेज आहे, सामान्य ज्ञान आहे की समोरून एखादा व्यक्ती तुम्हाला म्हणतोय की मी IIT मध्ये काम करतो, मी प्राध्यापक आहे, आणि राहुल गांधी त्या व्यक्तीला समोरून त्याला समजवतायत की नाही, तू प्राध्यापक असशील पण तुला प्राध्यापकाचं काम हे IIT मध्ये करू दिलं जात नाहीये. त्यामागचं कारण काय, तर तू दलित आहेस. आणि अशाच एक दुसरं उदाहरण त्यांनी त्या भाषणामध्ये दिलं की एखादा कंपाऊंडर कोणतरी होता त्यांच्यासमोर, तर तो कंपाऊंडर त्याला म्हणत होता की मी ऑर्थोपेडिकल सर्जन आहे, काहीतरी सर्जन आहे. मग राहुल गांधी त्याला म्हणतात की तू म्हणतोयस पण तू ते नाही आहेस, आणि ते तू का नाही आहेस, कारण मी म्हणतोय म्हणून तू नाही आहेस. आता तुम्ही कन्फ्यूज झाला असाल की मी काय बोलतोय आणि माझ्या बोलण्यामागचा आशय काय. तर मित्रांनो, मलाच माहिती नाहीये की मी काय बोलतोय, कारण राहुल गांधी जे बोलले ते मला अजूनही समजण्यास पर्याय लागलेला नाहीये. मी आता 3-4 वेळा ते भाषण ऐकलं आणि राहुल गांधींना काय समजवायचं होतं हे स्वतः समजून घेण्याचा अगोदर प्रयत्न केला, आणि जवळजवळ माझं डोकं हे आता फिरलेलं आहे. मला कळत नाहीये की राहुल गांधींना बोलायचं काय होतं, कारण तो समोरून व्यक्ती एकतर म्हणत होता की मी IIT प्रोफेसर आहे. मग राहुल गांधी कोणत्या बेसिसवर त्याला म्हणत होते की तू IIT प्रोफेसर आहेस पण मी म्हणतोय म्हणून तू IIT प्रोफेसर नाहीस, आणि त्यामागचं कारण काय, तर तू दलित आहेस म्हणून. आता विचार करा, जर अशा भाषणाच्या क्लिप्स राहुल गांधींच्या बिहारमध्ये संपूर्ण भारतात कालपासून व्हायरल होत आहेत, आणि मागच्या 4 महिन्यांपासून कन्हैया कुमार आणि त्या पप्पू यादवने बिचारा दोघांनी मिळून 4 महिन्यात जो ग्राउंड जो बेस तयार केलेला होता, लालू यादव यांच्या विरोधात सुद्धा जाऊन काँग्रेस निवडणूक लढवू शकेल इतकी ताकद तयार करण्याचा प्रयत्न हे दोघं करत होते. आणि या सर्वच मेहनतीवर पाणी फिरवण्याचं काम एका भाषणाने राहुल गांधींनी करून टाकलेलं आहे. आणि याचा पूर्ण फायदा लालू यादवांना सुद्धा होणार आहे, BJPला होणार आहे, आणि नितीश कुमार यांना सुद्धा होणार आहे. कारण एकतर तुम्ही जर पाहाल मागच्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसचं राजकारण ज्या प्रकारचं होतंय, एकतर काँग्रेस हे प्रयत्न करते की ज्या ज्या मित्र पक्षांनी प्रत्येक राज्यामध्ये आपलं ग्राउंड खाल्लेलं आहे, दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष असेल, मग त्याच्या विरोधात जाऊन आपण निवडणूक लढवायची, आणि BJP जिंकली तर जिंकली, पण आपला ग्राउंड खाल्लेल्या पक्षाला पहिला आपण मात द्यायची, असा एक प्रकारचा गेम प्लॅन या लोकांनी तयार केलाय. आणि असाच प्लॅन बिहारमध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करण्याचा विचार कन्हैया कुमार आणि राहुल गांधी यांचा आहे. ज्या लालू यादवांनी पूर्णपणे बिहारमधून काँग्रेस संपवली, ज्या प्रकारे महाराष्ट्रात शरद पवारांनी संपवले, तशाच प्रकारचं लालू यादवांनी सुद्धा बिहारमध्ये पूर्ण काँग्रेसचा बट्ट्याबोळ लावलेला आहे. आणि इतका बट्ट्याबोळ की काँग्रेसमध्ये कोणत्या व्यक्तीला तिकीट भेटणार, कोणत्या व्यक्तीला कोणतं मंत्रिपद जर सरकार आली तर भेटणार, हे सर्व निर्णय हे स्वतः लालू यादव घ्यायचे आणि घेतात. आणि अजून सुद्धा जी जरब आहे ती लालू यादव काँग्रेसवर बसवण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही असाल राष्ट्रीय पक्ष, तुम्ही असाल सर्वात मोठे पक्ष लोकसभेत, पण बिहारमध्ये जर निवडणूक लढवायची असेल तर आम्हाला सगळ्यात जास्त जागा द्याव्या लागतील, हीच भूमिका लालू यादव यांची आहे. आणि तीच भूमिका, तीच ताकद लालू यादव यांची कमी करण्यासाठी राहुल गांधी यांनी पप्पू यादव आणि कन्हैया कुमार आपल्या या 2 सेनापतींना बिहारमध्ये पाठवलंय. आता चुकी फक्त ही झाली आहे की ज्या कन्हैया कुमार आणि पप्पू यादव या 2 व्यक्तींना, 2 सेनापतींना बिहारमध्ये राहुल गांधींनी पाठवलंय, ते मुळात सेनापती नसून गाढव आहेत, आणि त्यांचा सरदार राहुल गांधी हा त्यांच्यापेक्षाही जास्त मूर्ख आहे. हे तिघही मूर्ख मिळून लालू यादव, नितीश कुमार, BJP यांना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. कारण सभेचा खर्च जो आहे तो काँग्रेस करते, प्रचाराचा खर्च काँग्रेस करणार आहे, पण या सगळ्याच गोष्टींचा फायदा काँग्रेसला न होता दुसऱ्या पक्षांना होतोय. कारण एकतर तुम्हाला जर निवडणुकीत जिंकायचं असेल किंवा आपला ग्राउंड वाढवायचा असेल, आपल्या मतदारांना पुन्हा एकदा आपल्याकडे आणायचं असेल, तर राहुल गांधी यांच्या तोंडावर सगळ्यात पहिला चिकटपट्टी लावा. नाहीतर त्यांना सरळपणे सांगा की ज्या प्रकारे लोकसभेत सांगितलं ना की वक्फ बोर्डावर एकही शब्द राहुल गांधी तुम्ही बोलू नका, तुमच्यामुळं आमचं जे ग्राउंड आहे, आमची जी पोझिशन आहे ती कमजोर होत चालली आहे, शक्तिहीन होत चाललोय आम्ही. तशाच प्रकारचं बिहारमध्ये सुद्धा जर तुम्हाला निवडणुकीमध्ये चांगलं प्रदर्शन करायचं असेल तर राहुल गांधी यांना सांगा की बाबा तुम्ही असाल राष्ट्रीय अध्यक्ष किंवा तुम्ही या पक्षाचे सर्वेसर्वा असाल, पण बिहारमध्ये आम्हाला जर ग्राउंड कव्हर करायचं तर तुम्ही बिहारमध्ये येऊ नका. आणि जे हे एक भाषण काल राहुल गांधी करून गेलेत ना, आणि जी यात्रा त्यांनी काल केली त्यात 500 लोक सुद्धा नव्हते. तुम्ही ती व्हिडिओ मी स्क्रीनवर लावतो, तुम्हाला डोळ्यांनी सुद्धा 500 लोक दिसणार नाही. इतकी खराब हालत बिहारमध्ये काँग्रेसची, आणि इतकी वाईट परिस्थिती असताना राहुल गांधींनी काल जे भाषण केलंय ते इतकं मजेशीर आहे.
फक्त हसायला ते भाषण ऐकून येत आहे. त्याबद्दल एक गोष्ट मात्र स्पष्ट राहुल गांधींनी केली आहे की मी कोणत्याही प्रकारचे नेतृत्व काँग्रेसला देऊ शकत नाही आणि ते कुणाल कामरा या लोकांना सोडा. मी जर स्टँडअप कॉमेडी सुरू केली ना तर सगळे रेकॉर्ड हे राहुल गांधी तोडतील. त्यांनी पक्ष बंद करून एखादा स्टँडअप कॉमेडी शो सुरू केला पाहिजे आणि माझ्यासारखी लोक तर आवर्जून ऐकतील राहुल गांधींना. आम्हाला तर फार आवडतं राहुल गांधी यांची भाषणं ऐकायला. कॉमेडी काय जबरदस्त करतात राहुल गांधी. त्यांचं कॉमिक सेन्स जे आहे ना ते इतकं चांगलं आहे. इतके चांगले वक्तव्य राहुल गांधी करतात. फॉर एक्झाम्पल ते इधर से आलू डालिये वहां से सोना निकलेगा हे वक्तव्य तर पॉप्युलर आहेच. आणि आता हे नवीन की IIT प्रोफेसर हा समोरून म्हणतोय की मी IIT मध्ये प्रोफेसर आहे, पण त्याला राहुल गांधी सांगणार की तू प्रोफेसर नाही आहेस. त्याच्या मागचं कारण काय तर मी म्हणतोय म्हणून तू प्रोफेसर नाही आहेस, तू दलित आहेस म्हणून तुला सिस्टम हे प्रोफेसराचं काम करू देणार नाही. ही यांची बुद्धी. आणि राष्ट्रीय पक्षाचे सर्वेसर्वा हे राहुल गांधी आहेत. मग विचार करा की या पक्षाचं भविष्य हे काय असणार आहे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.